महत्त्वाचा संदेश आहे आणि तो नमस्कार, मी सचिन बोलतो. हा साहेब बोला की. माझं बोलणं मिस्टर रईस यांच्याशी होते का? हा बरोबर. हा जो कॉल केला ना तुम्हाला, त्या नंबरच्या सर्व्हिस रिलेटेड केलेला आहे. हा जसं की मी चेक करतोय, हा जो नंबर आहे ना तुमचा, सप्टेंबर 2023 पासून जिओ मध्ये आहे बरोबर. आणि 899 रुपयांचं रिचार्ज केलं या नंबरला. त्या रिचार्जची 54 दिवसांची व्हॅलिडिटी बाकी आहे तुमच्याकडे. हा आणि ठीक आहे. विवोचं खूप चांगलं 5G डिव्हाइस आहे. तर आशा करतो की तुम्ही जिओच्या सगळ्या सर्व्हिसेस खूप चांगल्या प्रकारे यूज करत आहात. हम्म. काही बर- अडचण होते का तुम्हाला जिओ मध्ये? अडचण म्हणजे तुम्ही आता हे कार्ड कधीपासून आहे म्हटला? आवाज नाही येत का माझं? हा यायला लागलाय. खरं माझं कार्ड कधी घेतलेलं आहे म्हटला? ते 2023 ला घेतलेलं आहे. 2023 ला घेतलेला आहे. आम्ही आमच्या नांदणी गावात की नाही 1992 ला हत्ती आणलेलं. 34 वर्ष गावात हत्ती होता, तरी तुमच्या त्या मालकानं अंबानीनं तिथनं हत्ती घेऊन गेलाय आणि त्यासाठी आम्ही कार्डाचं पोर्ट करणार आहे एअरटेल मध्ये. काय अडचण आहे का तुम्हाला? तर याकरिता तुम्हाला तुमचं सिम कार्ड जे आहे ना ते चेंज करायची काही गरज नाही राहणार. बर, मग काय हत्ती आणून देणार आहे काय? तुम्हाला जी सर्व्हिस मिळते ना जिओ मध्ये, हा त्या प्रकारची सर्व्हिस जर का तुम्ही त्या ऑपरेटर मध्ये केलं तर त्या ठिकाणी नाही मिळणार. जसं नेटवर्क मिळतं ना तुम्हाला जिओचं, त्या प्रकारचं नेटवर्क नेटवर्क नाही नाही मिळणार. नसलं तर बिन मोबाईल वापरता बसणार, तर जिओचं अजिबात वापरत नसतो आपण. आता एवढंच लक्षात ठेवा. आणि की नाही एक संदेश जर त्या अंबानीपर्यंत जर पोहोचत आला तर ते एक संदेश सांगा की बाबा त्याचा गैरसमज आहे की ते आमच्या मठात की नाही हे करायला हत्तीची व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही. त्याला सांगा तुमच्या आईचं जेवढं व्यवस्थित तू काळजी घेत नाही त्यापेक्षा जास्त आम्ही तर मठात हत्तीची काळजी घेत होतो. हा, आणि त्याला पाहिजे तर नाव पण सांगा, माझं नाव प्रदीप उगारे. काय अडचण नाही. ओके, तर मी काय करतो की तुम्हाला हा जो इश्यू होतोय ना, हा म्हणजे जो प्रॉब्लेम होतोय ना, याबद्दल आणि कन्सर्न आहे ना ते नोट साहेब मी काय करतो. हा, सांगणार आहे बोला. का, आता बोला. तुम्ही हे वैयक्तिक माझं झाला, मी प्रदीप वगैरे काय विषय एकटा मी वैयक्तिक असं गैरसमज करून घेऊ नका. 4 जिल्ह्यांचा विषय आहे, 4 जिल्ह्यात मेसेज फिरला आहे आणि जर मी बघितलं तर बघा 2-4 दिवसात हजारो कार्ड पोर्ट होणार आहेत. इतर कुठल्या कंपनीत होणार आहे ते माहित नाही, पण तुमच्या जिओत राहणार नाही तेवढं 100%. अंबानीपर्यंत जर तुम्ही निरोप देऊ शकत असला तर द्या, आम्ही तर 100% करणार आहे, त्यात काही विषय नाही. आणि संदेश सांगा की ओके, तर बाबा बघा. मठाकडनं हत्ती देखभाल बिकभाल होत नाही, असले धंदा हे बंद कर म्हणून खोटं सगळं सांगायचा. त्याच्या आईपेक्षा जास्त की नाही, तो आईला जेवढं जपलं नसेल त्यापेक्षा जास्त आम्ही हत्तीला जपत होतो. हो, तर बघा की याबद्दलचं मी माझ्याकडनं तुमचे हे जे कन्सर्न आहे ना हा ते नोट करतो आणि नोट करून हायलाईट करतोय. हा करा की. तुम्हाला याबद्दलची जी अपडेट आहे ना ती दिली जाणार. कधी देताय अपडेट? अपडेट आम्हाला दुसरं काही नको ते आहे. तर जर अंबानी आमचा हत्ती जसं निघाला तसं परत जर आणून दिला तर गावात जेवढी एअरटेलच्या अगोदर कार्ड होती ती पण जिओ करायला तयार आहे आम्ही. तसं अंबानीला सांगून बघा, काय विषय नाही आपल्याला. तर बघा, मी याबद्दलचं जे कन्सर्न आहे ना ते नोट करतो आणि नोट करून हायलाईट करतोय. हा कराय. तर याबद्दलची जी अपडेट आहे ना ती तुम्हाला दिली जाईल. ओके ओके द्या की. तर जो UPC कोड जनरेट केला ना तुम्ही, तर डॉक्युमेंट दिलेलं आहे का त्याकरिता? हा तुम्ही तुमचं आधार कार्ड वगैरे दिलेलं आहे का त्याकरिता कशाकरिता? पोर्ट आउट करायसाठी? पोर्टआउटला देणार की आता ते आता दुकानातनं बाहेर आलोय मी, आता जाऊन करणार लगेच. तुम्ही 5 मिनिटात मला काय असेल ते फोन करा, बाबा हत्ती आणून देतो म्हणून सांगा, डायरेक्ट पोर्ट करायचं थांबवतो. आणि असं एक नाही, 4 जिल्ह्याचा विषय आहे. 4 जिल्हा म्हणजे विषय सोपा नाही, एवढं लक्षात ठेवून घ्या. आणि तुमच्या प्रमुखाकडे कोण असेल त्यालाही माहिती द्या. 4 जिल्ह्याचा विषय आहे, एवढं तर लक्षात बघा, ठेवा. मी सांगली, माझ्याकडनं कोल्हापूर, तुमचे हे सातारा. कन्सर्न नोट करून फॉरवर्ड करतोय पुढे. हा हायलाईट करतोय जो इश्यू होतोय तो. हा करा करा, काय विषय नाही. तुम्हाला याबद्दलची जी अपडेट आहे ना ती दिली जाणार आहे, काही अडचण नाही ना? नाही नाही चालेल की, काय सुद्धा अडचण नाही, द्या की. तर तुम्हाला एक मेसेज आलेला असेल 1901 या नंबरवर ना, त्या मेसेजमध्ये UPC कोड असतो हा आणि तो एक कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते. त्यामुळे त्या मेसेजला तुम्ही कोणाला शेअर नका करू आणि डिलीट करू. का बरं? कारण त्यामध्ये जो UPC कोड असतो ना तो एक कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते. हा आणि जर का चुकीने तुमच्याकडनं कोणाला शेअर झालं तर तुमचा नंबर जे आहे ना तो आपल्या स्वतःच्या नावाने सुद्धा करू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही हा जो मेसेज आहे ना, बघा तसं आमचं काय झालं तर ते आम्ही कार्ड डायरेक्ट बंद करतो.
खरं जिओचं कार्ड आपण वापरत नसतोय आता इथनं पुढं. एवढं तर लक्षात ठेव. बघा मी तुम्हाला जो इश्यू होते ना त्याबद्दलचं मी माझ्याकडनं तुमचं कन्सर्न नोट करून फॉरवर्ड केलेलं आहे. हा तर त्याबद्दलची जी अपडेट आहे ना ती तुम्हाला दिली जाईल. चालेल चालेल द्या. तर तुम्ही यूज करा आणि वेळ द्या. मी त्याबद्दलचं अजिबात तुमचं करत कन्सर्न नसतो नोट करून आपण. फॉरवर्ड केलेलं आहे. अजिबात जिओ बिओचं कार्ड वापरतच नसतो आपण इथनं पुढे. एका अस्मितेचा एका गावाच्या प्रेमाचा विषय आहे ह्यो. त्यामुळे जे तुम्ही केला ही सगळं चुकीचं आहे. हे तुम्ही करायला नको पाहिजे होता. हे जर अंबानीनं काय केलाय, त्याच्याकडे पैसे जास्त आहेत म्हणून जर हे जर असलं जर करत असला की नाही, त्या भैरवाच्या पांढरीतलं तळतळ त्याला आयुष्यात कधीच वाटोळ झालं त्याला कळणार पण नाही. काय ऐकायला की नाही? बोला. ऐकलं की नाही? ते कसं आहे, बोला ना. ह्या गावच्या प्रेमाचा एका मुक्या जनावराचा विषय आहे आणि भैरवाच्या पांढरीतला तळतळाट की नाही अंबानीला की नाही आयुष्यात कधी इथनं पुढं प्रगतीकडे नेणार नाही, अधोगतीकडे नेणार. एवढं लिहून ठेवा. ओके. पण तिथे बघा तिथे पण जर का गेलात ना तर त्या ठिकाणी पण जे तिथलं वातावरण आहे ते चांगलंच आहे ना त्यांना पोषकच. साहेबा भीतीचं वातावरणाचा विषय नाही. तुम्ही मला सांगा, जर आपल्या घरातले एखादे आई वडील किंवा कोण पण असू दे, जर तुमच्या संग 40 वर्ष राहिला असेल आणि तुम्ही अचानक कोणता बाहेरचा माणूस आला आणि ही व्यक्ती माझी आहे म्हणून जर घेऊन गेला तर तुम्ही गप्प बसाल का? मग समजा बघा जर तुमचं काय संबंध नाही, आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं तुम्ही तुमचं काम करायला, आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आमचं काम करायला. तुम्हाला काय प्रॉब्लेम होता तुम्ही फोन केला, मला काय प्रॉब्लेम होता तुम्हाला सांगितलं, विषय संपला. तुम्हाला अंबानीला विचारा बाबा तुम्हाला होते का त्यानं द्यायचं, होत असलं तर सांगा, कार्ड बोर्ड करायचं थांबवतो. आणि माझं एकट्याचं वैयक्तिक माझ्या एकट्यानं काय होणार नाही असे तुम्हाला जर गैरसमज वाटत असला तर एकाच विषय नाही, 4 जिल्ह्याचा विषय जवळ की नाही 4 ते 5 लाख कार्ड तुमचं की नाही पोर्ट होणार, जेवढं लक्षात ठेवून 4-5 लाखापेक्षा जास्त होणार आहे. ओके. तर बघा याबद्दलचं मी माझ्याकडनं तुमचे हे जे कन्सर्न आहे ते नोट करून आणि फॉरवर्ड करतो. सर तुम्हाला हे पण सांगतो, सध्याला आमच्या गावच्या की नाही एक 500 मीटरवर रिलायन्स पेट्रोल पंप आहे, 4 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे. हे दोन्ही पेट्रोल पंपावर जवळजवळ की नाही गावातली एक सुद्धा माणसानं रिलायन्स पंपावर पेट्रोल टाकलेलं नाहीये. ही सत्य घटना आहे आणि त्यांना वाटलं जाऊन त्यांना अपडेट घ्यायला लावा की तुम्ही पेट्रोल डिझेल किती खपवल्यात 2 दिवसात या. हे अपडेट घ्या आणि तुम्हाला सांगा एवढं सोप्यात घेतल्यात अंबानीनं, एवढी सोपी गोष्ट नाही आहे ही नामिनी आहे. एवढं लक्षात घ्यायचं. हे सगळं अपडेट आहे. माझा काय फोन असेल ते रेकॉर्ड करा आणि काय पाठवता येईल विचार करा. ही एवढं सोप्यात घेऊ नका. जर तुम्हाला जर काय होत असेल तर बघून टाका. ओके. तर केलेलं आहे का त्या मेसेजला डिलीट तुम्ही? नाही, मेसेज डिलीट केला मी अजून. ओके. तर मेसेजला डिलीट करून द्या. मी याबद्दलचं तुमचं हे कन्सर्न नोट करून फॉरवर्ड करतो. नाही मी काय करणार आहे, तुम्ही जर नाही केला तर ते की नाही पोर्टिंगसाठी की नाही हे लागतेच ना. मला ती OTP लागणार ती आहे की माझ्याकडे, तुम्ही पाठवलाय ते लागतेच ते मला. त्याचा काही विषय नाही. 10 मिनिटं वाट बघतोय तुमची मी. बघा 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला तर कुठली तर अपडेट नाही देऊ शकणार. ओके चालतंय मग सर, काय अडचण नाही. मी याबद्दलचं मी माझ्याकडनं तुमचे हे जे कन्सर्न आहे ना ते नोट करून फॉरवर्ड करतो. तर तुम्ही यूज करा आणि वेळ द्या. तुम्हाला अपडेट जी आहे ना ती दिली जाणार याबद्दल. अपडेट तुमची किती वेळात येईल सांगा. बघा मी याबद्दलचं मी माझ्याकडनं तुमचं कन्सर्न नोट करून फॉरवर्ड करतोय चालतंय. की तुम्हाला जो इश्यू होतोय त्याबद्दलचं तर अपडेट दिली जाणार ना तुम्हाला. चालतंय. तुम्हाला कधी वाटते जा मी एक 10-15 मिनिट वाट बघतो आणि पोर्ट करते कार्ड. ओके. तरी तुम्ही काय करा एकदा यूज करून बघा. यूज करून काय एवढं वर्ष यूज केले तरी बी तुमचा काय उपयोग आहे सांगा की. या गावात हो, तुम्ही use केलेला आहे. आम्ही डायरेक्ट तुम्हाला सांगतो एअरटेल कंपनीला बोलवून घेतलंय. छत्री पायाला व्हिडिओ कॉल करण्याला करा. आमच्या गावात सध्याला स्टँडवरती 7 विवोचे 1, 2, 3, 4 विवोचे 4 आणि एअरटेलचे 3 इथं हे लागले छत्र्या. सपला विषय तुमचा, एवढं लक्षात ठेवून घ्या. जिओवाला पैसा म्हणजे सर्व काही नसते. माणसाची सर्वसामान्य माणसाची ताकद काय आहे हे एकदा दाखवून द्यायची अंबानीला आपल्याला ते आता.